आजच्या दुसऱ्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 35 हे प्रश्न पाहिलेले आहेत. जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल, तर त्याची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. कृपया तो व्हिडिओ अगोदर पाहून घ्यावा. तर आज आपण 36 ते 70 एवढे प्रश्न पाहणार आहोत. पहिला 36वा प्रश्न आहे. दाबाचे SI एकक कोणते? तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला 5 सेकंद मिळणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे. पर्याय क्रमांक बी पास्कल. आणि जर दाबाचं सूत्र विचारलं, ठीक आहे. मग दाब म्हणजेच काय? आपण एखाद्या क्षेत्रफळावर लावलेलं बल, ठीक आहे. मग बल छेद क्षेत्रफळ म्हणजेच काय होईल? दाब. आणि याला आणखी एक सूत्र तयार होईल, एकक तयार होईल. बलाचं एकक आहे न्यूटन आणि क्षेत्रफळाचं एकक आहे मीटर वर्ग. मग याला न्यूटन पर मीटर वर्ग पण लिहिता येते किंवा याला असंही लिहिता येते, जर मीटर वर्ग आपण वर घेतला तर तो घातांकामध्ये -2 होतो. ठीक आहे. इथे +2 आहे, तर घातांकामध्ये गेल्यानंतर -2 होतो. बलाचे SI एकक कोणते? हा प्रश्न आपण आत्ताच डिस्कस केलेला आहे. पर्याय क्रमांक बी न्यूटन. साधा लंबक कशावर अवलंबून असतो? पर्याय क्रमांक बी त्याच्या लांबीवर. विद्युत परिपथात व्होल्टमीटर कसा जोडतात? पर्याय क्रमांक बी समांतर. उष्णतेचा प्रवाह नेहमी कसा असतो किंवा उष्णता नेहमी कशाकडून कशाकडे जाते? सोपा प्रश्न आहे. उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक बी. उष्णता नेहमी गरम वस्तूकडून थंड वस्तूकडे प्रवाहित होत असते. प्रतिध्वनी ऐकण्यासाठी किमान किती अंतर असावे? हा प्रश्न महत्वाचा आहे. पर्याय क्रमांक सी 17 मीटर. मित्रांनो, प्रतिध्वनी म्हणजेच काय? तर ध्वनीचे परावर्तन. जसं प्रकाशाचे परावर्तन असते, तसेच ध्वनीचे परावर्तन म्हणजेच प्रतिध्वनी होय. घनतेचे सूत्र काय? पर्याय क्रमांक सी वस्तुमान छेद आकारमान. आता घनतेचा फॉर्म्युला हा नेहमी येतो आणि याचं SI एकक सुद्धा बऱ्याच वेळा पेपरला येते. तर घनता आता वस्तुमान छेद आकारमान म्हणजे वस्तुमानाचं एकक SI एकक आहे किलोग्रॅम आहे आणि आकारमान आहे मीटर घन. मग घनतेचे SI एकक किलोग्रॅम प्रति मीटर घन. याला ऑर मध्ये काय लिहिता येईल? तर किलोग्रॅम आणि मीटर वजा 3. विद्युत ऊर्जेचे व्यावहारिक एकक कोणते? पर्याय क्रमांक सी किलोवॅट प्रति तास. परावर्तनाचा नियम कोणी मांडला? न्यूटन, आर्यभट्ट, युक्लिड, केपलर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी युक्लिड यांनी. आरसा कोणता असतो किंवा आरसा कसा असतो? अपारदर्शक, पारदर्शक, परावर्तक, चालक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी परावर्तक. जेव्हा आरशावर प्रकाश किरण येतो तेव्हा तो त्या प्रकाश किरणाचे परावर्तन करतो. तर या पृष्ठभागावर येणारा किरण हा असतो आपतन कोन आणि इथून परावर्तित होणारा किरण हा असतो परावर्तित किरण. ठीक आहे. आणि या दोघांच्या मध्ये ही जी तयार होते हिला आपण स्तंभिका म्हणतो, जिला यांनी दर्शवतात. मग आपतन कोन आणि परावर्तन कोन हे नेहमी समान मापाचे असतात. पीएच मूल्य 7 पेक्षा कमी असल्यास पदार्थ कसा असतो? क्षार, तटस्थ, आम्ल, मीठ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आम्ल. आणि जर पीएच 7 असेल तर पदार्थ कसा असतो? न्यूट्रल असतो. 7 पेक्षा अधिक असेल तर आम्लधारी असतो. न्यूट्रल म्हणजेच उदासीन. लोखंडाला गंज येण्यासाठी काय आवश्यक असते? हवा, पाणी, हवा प्लस पाणी, CO2. जर तुम्ही यापूर्वीचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर नक्की येणार. तर लोखंड गंजण्यासाठी हवा आणि पाणी या दोघांची आवश्यकता असते. आणि गंजणे या क्रियेला काय म्हणतात? तर आपण काल पाहिलेले याला म्हणतात ऑक्सिडेशन. सर्वात हलका वायू कोणता? ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन, हेलियम. पर्याय क्रमांक सी हायड्रोजन हा सर्वात हलका वायू आहे. आता यांच्या संज्ञा पण पेपरला विचारतात. ऑक्सिजनची आहे O2,
हा अणु रेणू असलेला आहे. नायट्रोजन आहे N2, हेलियम आहे He आणि हायड्रोजन आहे H2. यामधला हेलियम हा काय एक निष्क्रिय मूलद्रव्य आहे. निष्क्रिय मूलद्रव्य म्हणजे ज्याची संयोजा ही कशी असते, शून्य असते. ऑक्सिजन आणि नायट्रोजन हे काय आहेत तर अधातू आहेत. पाण्याचा उत्कलनांक किती? 0°C, 50°C, 100 की 212? पर्याय क्रमांक सी, 100°C. चुना पाण्यात विरघळतो का? पूर्ण, अंशतः, नाही, जळतो? तर चुना पाण्यामध्ये अंशतः विरघळतो. पर्याय क्रमांक बी बरोबर उत्तर असणार आहे. CO2 हा कोणता वायू आहे? आम्लीय, क्षारीय, तटस्थ, विषारी? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आम्लीय. बघा, कार्बन हा एक अधातू आहे आणि अधातूचे ऑक्साईड हे कसे असतात? आम्लधर्मी असतात आणि धातूचे ऑक्साईड जर आलं तर ते आम्लारीधर्मी असतात. धातूंचा गुणधर्म कोणता? ठिसूळपणा, न ताणता येणारे, उष्णता वहन, वायुरूप? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, उष्णता वहन हा धातूचा मुख्य गुणधर्म असतो. अधातू कसे असतात? चमकदार, चांगले चालक, ठिसूळ, लवचिक? पर्याय क्रमांक सी, अधातू हे ठिसूळ असतात. पण याला अपवाद आहे हिरा. हिरा हा अधातू कार्बन पासून बनलेला सर्वात नैसर्गिक कठीण पदार्थ आहे. हा प्रश्न पेपरला आलेला आहे, लक्षात ठेवा. स्वयंपाकाच्या गॅसमध्ये कोणता वायू असतो? तर या ठिकाणी बघा, दोन वायू असतात, एक प्रोपेन आणि ब्युटेन. प्रोपेन म्हणजे C3H8 आणि ब्युटेन म्हणजे C4H10. पदार्थाच्या 3 अवस्था कोणत्या? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, स्थायू, द्रव आणि वायू. मानवाच्या श्वसन संस्थेतील मुख्य अवयव कोणता? हृदय, फुफ्फुसे, यकृत, मूत्रपिंड? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, फुफ्फुसे. फुफ्फुसामध्ये एक घटक असतो वायुकोश, ज्यामध्ये रक्ताचे शुद्धीकरण होते. रक्ताचे शुद्धीकरण होणे म्हणजे रक्तामध्ये ऑक्सिजन मिसळणे. बघूया पुढील प्रश्न. प्रकाश संश्लेषणात कोणता वायू वापरला जातो? ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कार्बन डायऑक्साईड. जर प्रश्न वेगळ्या शब्दात विचारला तर प्रकाश संश्लेषणामध्ये अभिकारक कोणते असतात असाही प्रश्न येऊ शकतो. तर प्रकाश संश्लेषणामध्ये वनस्पती कार्बन डायऑक्साईड वातावरणामधून मिळवतात आणि प्लस पाणी मुळांद्वारे येते आणि ते त्यांचा ग्लुकोज म्हणजे अन्न तयार करतात. तर C6H12O6 आणि आपल्याला काय देतात? ऑक्सिजन देतात. तर मग बाणाच्या उजवीकडले हे काय आहेत? उत्पादित प्रोडक्ट आहेत आणि बाणाच्या डावीकडले हे काय आहेत? अभिकारक किंवा रिएक्टंट. वनस्पती श्वसन करतात का? ए, नाही, फक्त रात्री, फक्त दिवसा, नेहमी? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, फक्त रात्री. रक्त गोठवण्याचे कार्य कोण करते? आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स, प्लाझ्मा? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, प्लेटलेट्स. तर आरबीसी मध्ये कोणता घटक असतो? हिमोग्लोबिन असतो, ज्यामुळे रक्ताचा रंग लाल असतो. डब्ल्यूबीसी किंवा पांढऱ्या रक्तपेशी यांना आपण सैनिक पेशी असे म्हणतो. पानातील हरितद्रव्याला काय म्हणतात? कॅरोटीन, झायलम, क्लोरोफिल, फ्लोएम? बरोबर उत्तर आहे क्लोरोफिल सी. मग झायलम काय आणि फ्लोएम काय? तर झायलम हे जलवाहिने पाण्याचे वहन करते आणि फ्लोएम रसवाहिने जे अन्नाचे वहन करते. बीजांकुरणासाठी काय आवश्यक आहे? प्रकाश, पाणी, हवा, वरील सर्व? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरील सर्व. बीजांकुरणासाठी प्रकाश, पाणी आणि हवा या सर्वांची आवश्यकता असते. मानवात मूत्र तयार होण्याचे कार्य कोण करते? फुफ्फुसे, यकृत, मूत्रपिंड, त्वचा? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मूत्रपिंड. फुफ्फुसे आपण आताच पाहिला, फुफ्फुसामध्ये वायुकोश हा घटक असतो ज्यामध्ये रक्ताचे शुद्धीकरण होत असते. अन्न साखळीची सुरुवात कशापासून होते? प्राणी, मानव, वनस्पती, जीवाणू? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वनस्पतीपासून. कंकालाचे मुख्य कार्य काय? रक्त पंप करणे,
हालचाल, संरक्षण व आकार, श्वसन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, संरक्षण आणि आकार. मेंदू कोणत्या प्रणालीचा भाग आहे? पचन, उत्सर्जन, स्नायू, मज्जासंस्था. पर्याय क्रमांक डी, मज्जासंस्था. जैवविविधताचा अर्थ काय? प्राण्यांची संख्या, वनस्पतींची संख्या, सजीवांची विविधता की जंगल क्षेत्र. पर्याय क्रमांक सी, सजीवांची विविधता म्हणजेच जैवविविधता होय. हरितगृह परिणामासाठी जबाबदार वायू कोणता? महत्वाचा प्रश्न आहे. ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, CO2. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड हा कसा असतो? आम्लधर्मी असतो. हा प्रश्न आलेला आहे. प्रदूषणाचा परिणाम काय? आरोग्य सुधारते, पर्यावरण संतुलन बिघडते, पर्जन्य वाढतो, तापमान कमी होते. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पर्यावरण संतुलन बिघडते. सौर कुकरमध्ये काळा रंग का वापरतात? शोभेसाठी, उष्णता शोषणासाठी, परावर्तनासाठी, थंडीसाठी. पर्याय क्रमांक बी, उष्णता शोषण्यासाठी. आजच्या भागातील शेवटचा प्रश्न. पाणी वाचवण्यासाठी कोणती पद्धत योग्य आहे? नळ उघडा ठेवणे, पर्जन्य जलसंधारण, नदी प्रदूषण, वृक्षतोड. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पर्जन्य जलसंधारण. मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.